सद्गुरुनाथ महाराज की राम राम म्हणलं राम 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 हो पाटील बोला मस्त भल्ला लंबाला चक शिवला बरं झालं वारवा धन्य सुटलं बापा बापा बाई तुमचा सासरा कसा बाई तुमचा सासरा कसा बाई तुमचा सासरा कसा सासरा कसा हात हाताडी लांब लांब मिश्या बकऱ्यातला बोकड्या कसा बाई मी कशी ग बाई मी कशी ग बाई तू बाई मी कशी ग बाई मी कशी ग बाई तू एवढी मोठी चांगली सुनबाई तुम्हाला भेटली तुम्ही तिला त्रास देता म्हणता बरोबर आहे काय तुम्ही त्रास तिला देता का ते बाई तुम्हाला देते तुमच्या बुडीला ते त्रास देते तुमची बुडी किती वर्षाची आहे आणि तुम्ही 75 तर वाटत ना तुम्ही भल्ले करो खा गाव पाटील बुवा पण तुमची बुडी तर गरीब असेल लय गरीब आहे खूपच गरीब आहे सांगता तुम्ही तुम्ही आपल्या बायकोकडूनच बोलत जा बाई तर भल्ली काठोर दिसते गाव पाटील बाई महाराज तुम्हाला पहिल्या नंबरवर सासऱ्याचा त्रास आहे पण सासरा नॉर्मल दिसते कुठे महाराज तेवढा काही चिकनगुन्ह्यात गेलेला नाही दिसत अजून बघा आता तुम्ही पण सासऱ्याचा त्रास पहिल्या नंबरवर आणि दुसऱ्या नंबरवर आत्याबाई आता बुढच एवढं गरीब आहे तर बुढी तुमच्यापेक्षा गरीब असाल याहीपेक्षा गरीब आहे बुढ्यापेक्षा बुढ्यापेक्षा गरीब आहे बुढी किती वर्षाची 65 आता खरं सांगा पाटलीन भाई 65 वर्षाची बुढी खरंच तुम्हाला त्रास देत असेल का महाराज अहो 60 से 60 वोल्टचा करंट आहे त्या किती 60 से 60 आम्ही 440 चा करंट पाहिला पण 60 से 60 चा नाही पाहिला अजून आता बघा 60 से 60 वोल्टचा करंट 3 पेजची टीपी आहे का बोलवा बरं पाहूच द्या एकदा बुढी कशी आहे आत्याबाई आत्याबाई करंट
आजीचा तुम्हाला सोचले का तुझे 4 सेकंद आजीचा तुम्हाला सोचले का नाग करायचा ना आजीचा नाग करायचा आजीचा नाग करायचा गीतांजली हावरा मेलच दिसते आजी ए आजी 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 बा ए आजी आजी ए आजी आजी बा आजी ए आजी आजी काय सवय म्हणला तुमचा आजीचा आवाज ओढवर बघू. आजी 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 मी का तुम्हाला आजीबाई दिसून राहिली का अहो तू आजी नाही तर काय चवळीची भाजी आहे का व चांगले बोला चांगले हा चांगले? तुम्ही
मी महाराज होय तुला का पोतराज दिसून राहिलो का म्हणूनच होय. मग आजी आजी म्हणून राहिले. चांगले बोला ना. चांगले म्हणजे आजी तू आजी नाही तर कोण होय आजी हा आजी नका म्हणू. हा बाई नका म्हणू. हा हा ताई नका म्हणू. हा मला हा मॅडम म्हणा मॅडम. अहो तुला मॅडम म्हणल्यापेक्षा मॅड म्हणायला पाहिजे चांगले बोला. चांगले म्हणजे तुला मॅड म्हणायला पाहिजे मॅड कोणा बोलावलं ते तुम्हाला इथं? हा नाही आमच्या घोचीमध्ये काय कोणा बोलावलं? घोचीत घोचीत कोण बोलावलं तुम्हाला? एवढ्यान बरं झालं तुला गच्चीत नाही बोलावलं मग नाही जास्त बोलून राहिले का? जास्त म्हणजे नाही मी आजी बाई दिसून राहिले का अहो तुम्हाला? आजी तू आजी नाही तर कोण आजी शेणार हे लेकर कोणता वेळा दात पाडून हातात येईल कोणता वेळा? जास्त चतर चतर करून राहिलास का का? कोणाचं माहितीये? कोणाचं माहितीये? नाही, नाही, तुमच्या याला कोणती आहे? हो ना? ए आजी जास्त हे करशील तर पाय. आजी चांगले बोला. तू आजी नाही तर कोण होय म्हणजे काय लेकर सगळे आजीच तर म्हणते सांगितलं ना तुम्हाला? काय म्हणू मला मॅडम म्हणा. मॅडम म्हणल्यापेक्षा मॅड म्हणायला पाहिजे काहून? काहून म्हणजे हे बाई बर साक्षात लक्ष्मी सारखी तुला सुनबाई दिली आणि तू तिला त्रास देत म्हणतो लक्ष्मीसारखी? हो हे पाय ना बाई समोर बाई इकडे या तुम्ही हो बाई आता माझ्या घरवाला होय. हा काय होय? माझ्या घरवाला होय. काय होय म्हणलं या? ह्या नाही म्हटलं हा बाई ना सुनबाई येते आली कुठं आहे? हे काय अरे बाई समोर या बाई आता मी हा टेन्शन नका घेऊ भोपळ्या तोंडाचे. अरे बापरे हा? नाही घरी का कमी झालता व दिवा लाव ना इथं टेम्हालावाले आले. आजी खतरनाक आहे बापरे रोज बोलतात त्याच्या रोज बोलतात असेच बोलतात रोज बापा कमाल हे पाटलीन बाई एक तुमची दिवस कमाल सुटत आहे नाही या यांचं मला आजीच्या बोलायला हा एक दिवस सुटत नाही यांचं बोलायला आवाज चाल. राहू द्या नात्राच्या वात्राच्या फोत्राच्या कुत्र्या. काय लंब्या शिवा देते आजी एका त्याच्या किलोमीटर रोज शिवाय देतात अहो, रोज मुली शिवाय शिकून देतात. राहिलीस का गे? ए आजी 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 तसं करू नको अहो, हिने का कच्ची खाऊ गे? रोजच खाता तुम्ही कच्ची मला. कच्ची नको थोडीशी तरी भाजी कच्ची खाऊ नको उलट्या रोजच खाता. अहो, आजी तसं नको बोलू साक्षात लक्ष्मी भेटली की या घरची अहो आजी तोंडाने बोल ना मग आजी अहो आजी तोंडाने बोल तोंडानं आजी ए आजी माझ्या 2 क्विंटलच्या बोकड्या होता. हा बघा बापा अरे 1 क्विंटल भर आला. तिकडं भाई ना तुला तर तेवढंच पाहिजे. ए आजी आजी म्हणजे काय सांगू का? तोंडानं बोल रडू नको म्हटलं तोंडानं बोल तोंडाने नाही तर काय न बोलून राहिली ती? तोंडानं म्हणजे रडून नको बोलू म्हणलं चांगली तोंडानं सांग काय दुःख तेच आहे. सांगून राहिली मा. काय अहो आजी कोणाच्या घरात धरू? लवडा इकडे आली राव विठ्ठल मामाजवळ भल्ली मोकळं करून राहिली तू दुःख की आवाला पाहिजे ते महाराजांचं जमत नाही बरं